आपण गडकिल्ल्यांवरती जातो तर एक गोष्ट न चुकता दिसते, तो म्हणजे कचरा. पाण्याच्या बॉटल्स असतील, वेफर्सची पाकिटं असतील, टाकतं कोण तर आपणच टाकतो. पण कदाचित याच्या पुढे आता तो कचरा तुम्हाला दिसणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे युनेस्कोने खरं तर हेरिटेज दर्जा दिला आहे राज्यात. त्यात 11 किल्ले येतात आणि या सर्व किल्ल्यांवरती कुठेतरी आता साफसफाईचं काम होणार आहे, देखरेख केली जाणार आहे. कोण करते तर अर्थात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे करणार आहे. आणि त्या संदर्भातच ही नेमकी मोहीम काय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत, खरं तर आपल्यासोबत आहेत दोन पॉवरफुल ब्रदर्स आपण ज्यांना नेहमी म्हणतो. कदम बंधू आपल्यासोबत आहेत. सर वेलकम तुमचं. आणि खरं तर तुमच्या दापोलीत आलेलो आहे मी आज आणि सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती आहोत. सर मला सांगा, मी खरं तर आपण या सगळ्या विषयाकडे येऊ, पण इंस्टाग्रामच्या रील्स मी जेव्हा पाहतो तर एक वाक्य मी तिकडे नेहमी ऐकतो. ते वाक्य आता मला इकडे बोलावंसं यासाठी वाटतं कारण की तुम्ही गृहराज्यमंत्री, तुमच्याकडे नियंत्रण मंडळ, तुमच्याकडे कायदा आणि तुमच्याकडे अंमलबजावणी. ते वाक्य असं आहे की दो भाई दोनों तो भाई. तर तसं आहे का तुमचं पण? नाही, कसं आहे याच्यामध्ये मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता भाऊ म्हणून अर्थातच आम्ही लहानपणापासून एकमेकांचा स्वभाव माहिती आहे आणि आज जी काही जबाबदारी आमच्या दोघांकडे आहे, कोऑर्डिनेशनने कसं काय त्याचं जास्त इम्प्लिमेंटेशन करता येईल हा प्रयत्न आम्ही करतो. परंतु दबंग बनायचं वेळ आली तर आम्ही तेही करतो, गरज पडली आम्ही तेही करतो. शेवटी महाराजांनी दोन्ही गोष्टी शिकवलेल्या आहेत, श्रद्धा देखील शिकवलेल्या आहे आणि आक्रमण कसं करायचं हेही शिकवलेलं आहे. रामदास भाईंचं जर आपण पाहिलं तर त्यांचा तो ऑरा तसाच होता, दबंग. आणि तुमचाही तसाच आहे का? म्हणजे मला वाटतं कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन. थोडं आई आणि वडिलांचं कॉम्बिनेशन आमच्या दोघांमध्ये आलेलं आहे. थोडं नम्रपणा देखील रामदास भाईमध्ये नक्कीच होता, आजही आहे. परंतु शांत स्वभाव पण आहे आणि पण वेळ आलीच तर तलवार पण बाहेर काढू शकतो. ओके सर, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. खरं तर जसं म्हटलं जातं की दोन भाऊ जेव्हा एकत्र असतात तर कोणती शक्ती त्यांना हरवू शकत नाही. आणि तुमचं राजकारण इतकी वर्ष आम्ही पाहतो आहे तर कुठेही कधी दरी नाही, काहीच नाही. तुम्ही एकमेकांना नेहमी सांभाळून घेता, हीच तुमची ताकद आहे. 100%. आणि हे याच्यासाठीच आहे की आमच्या आईवडिलांनी जे आमच्यावर संस्कार केलेले आहेत त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आम्ही दोघं. म्हणजे आज त्यांची जी शिकवण आणि त्यांना शिकवण जी महाराजांची शिकवण, त्याच्यासाठीच जर एक है जे आपलं ते म्हण आहे म्हणून त्याचं उदाहरण. आणि 100%च जर एकमेकांची साथ आहे म्हणूनच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. एकमेकांची साथ नसती तर 100% ते शक्य झालं नसतं आणि ते अशी फ्युचरमध्ये सुद्धा तशीच राहणार आहे. बरोबर. आता रामदासभाईंचा पण उल्लेख झाला इकडे, तर त्यांच्याकडे पर्यावरण खातं होतं, त्यांनी खूप मोठं काम केलं त्या काळात. आणि आज तुम्ही गडकिल्ल्यांचं संवर्धन म्हणा किंवा देखरेख असेल, साफसफाई असेल, ते काम तुम्ही दोघे एकत्र करता. तर कुठून तर हा वारसा बाबांकडून आला आहे. 100%. पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे काम केलं आहे त्याचं 1% जरी काम मी करू शकलो किंवा आम्ही करू शकलो तरी आम्हाला मनाला समाधान वाटेल. फक्त गडकिल्लेच नाही तर पूर्ण राज्यामध्ये स्वच्छता मोहीम खरं तर राबवायची गरज आहे. आज आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून हे गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम आपण राबवतो आहे. पण आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक असे विषय आहेत, ते विषय आता खरं हाताळण्याची गरज आहे. आज योगीजींच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम त्यांच्या मतदारसंघामध्ये राबवले जातात. पण आज अनेक त्यांच्याकडे खातीसुद्धा आहेत, तर त्या खातींच्या अंतर्गतसुद्धा अनेक उपक्रम राबवले जातात. पण प्रत्येक वेळेला खंत एवढीच वाटते की जनतेचा साथ भेटत नाही कुठेतरी. तो जनतेचा साथ जेव्हा भेटेल ना, दिले ना जनतेने साथ आता. आत्ता दिले हां, जनतेचा साथ म्हणजे आमचे उपक्रम राबवण्यामध्ये. बरोबर. म्हणजे आज जसे बेसिकली कॉपरेशन कोऑर्डिनेशन असतं. कोऑर्डिनेशन जसे आता नॉट अबाउट वोटिंग, वोट फॅक्टर नाही, पण वोट फॅक्टर नाही. एक बघा basic, ते हां, मतदान रिस्पॉन्स. हां, रिस्पॉन्स. मतदान एक दिवस असतो, हां, बाकी 364 दिवस आम्ही एकटे करू शकत नाही. जोपर्यंत जनता आम्हाला सपोर्ट करत नाही, जे काही उपक्रम राज्य शासन म्हणून जे राबवले जातात, जोपर्यंत जनतेचा सपोर्ट भेटत नाही तोपर्यंत ते उपक्रम कागदावरच राहतात. बरोबर. सर मला ह्याच्यावरतीच एक प्रश्न तुम्हाला खास विचारायचा आहे की तुम्ही इतकी मेहनत घेताय, करताय. आता तुम्ही खरं तर स्थानिक सामाजिक संस्था आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काम करणार आहात आणि साफसफाई सगळी गडाची करणार आहात. खरं तर ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह दुसरी बाब अशी सुद्धा आहे की दोन गोष्टी होतील. एक म्हणजे गड साफ राहतील आणि दुसरं म्हणजे त्यांना आपण मानधन देणार आहोत, तर कुठेतरी त्यांना पण बळ मिळणार आहे. इन फ्युचर या छोट्या छोट्या संस्था त्या मोठ्या होतील. पण हा फक्त सरकारचा किंवा मंडळाचा किंवा त्या गावकऱ्यांचा, ग्रामस्थांचा विषय नसून येणारे पर्यटकसुद्धा आहेत.
हा त्यांची पण हे बेसिकली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते कुठेतरी जनता म्हणून एक नागरिक नापास होतो का जेव्हा तो गड किल्ल्यावरती येतो तेव्हा? आता होत नाही, अगोदर तसं व्हायचं. अगोदर आपण पाहिलं असेल तर आपण लहानपणी जेव्हा गड किल्ल्यावर जातो तिकडे कोरलेलं असायचं, तुमची गर्लफ्रेंड कोण, माझी गर्लफ्रेंड कोण, हे पुन्हा जगाला दिसायचं. आता कुठेतरी ते आमच्या मुंबईत ते बेस्टच्या पाचच्या सीटवर असायचं. पण आता कुठेतरी ते दिसत नाही. म्हणजे लोकांना ते कळायला लागलं आहे की शेवटी आज आपण जे बघतोय हे हजारो साल जुनं आहे. ते अजून हजारो साल टिकवायचं असेल तर ते जशात तसं आपल्याला ठेवायला लागेल. ही कुठेतरी सेन्स लोकांमध्ये आता आलेली आहे. पण नक्कीच त्याची अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे. अवेअरनेस गरजेचं आहे. सरांना एक प्रश्न आहे माझा. सर, अवेअरनेस गरजेचं आहे, सगळं बरोबर आहे, पण कुठेतरी हा विषय तुम्हाला आपली एक जडणघडण असते त्याचा वाटतो का, अपब्रिंगिंगचा वाटतो? कारण की आपण कचरा करणं हे कोणी तुम्हाला शिकवत नाही. हे तुम्ही तुमचं जे सराउंडिंग असतं, तुमची जी मित्रमंडळी असतं, तुमचा जो परिवार असतो, त्यातून हे सगळं येतं आणि आपण कचरा करतो की आपण जी नेगेटिव्ह गोष्ट आहे, जी चुकीच्या गोष्टी करतो, ह्या कोण आपल्याला सांगत नाही की ह्या सराउंडिंग्समुळे होतात. तर कुठेतरी अपब्रिंगिंगचा विषय इथे येतो का? त्याच्यामुळे उद्या जर ठीक आहे कचरा टाकायचा ना टाकायचा हा भाग जर आपण गृहीत धरला तर शाळेपासून याची सुरुवात झाली पाहिजे का? कुठेतरी आता फक्त आम्हाला शिकवायचे शाळेमध्ये की बाबांनो कचरा करू नका, पण कुठेतरी त्याचं प्रॅक्टिकलिटी झाली पाहिजे का? मुलांना जर गडांवरती आणलं आणि त्यांना शिकवलं की कसं वागायचं, हा अपब्रिंगिंगचा विषय, म्हणजे हा सायकोलॉजिकल विषय मोर दॅन प्रॅक्टिकल. नाही, बिलकुल सायकोलॉजीचा विषय आहेच, कारण ह्याच्यामध्ये सुशिक्षित अशिक्षित हा विषय पण नाही आहे. कारण आम्ही पाहतो बऱ्याच वेळेला मुंबईमध्ये देखील आपण पाहतो की लाखोची 50 लाखाची गाडी असेल पण काही चॉकलेट खाल्लं की खिडकी खाली करून टाकणार रस्त्यावरती. परंतु किमान गडकिल्ल्यांवरती येत असताना तरी आपण ती जाणीव ठेवली पाहिजे. म्हणजे गडकिल्ले म्हणजे काय आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले उभे केले आणि स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य टिकवलं. त्याच्यामध्ये गडकिल्ले महाराजांनी का उभे केले नसते तर कदाचित स्वराज्य पण ते स्थापन करू शकले नसते. मग इतकं ऐतिहासिक महत्त्व आपल्या ह्या गडकिल्ल्यांना आहे. आणि हे आपण ह्यांना गडकिल्ले म्हणजे आमच्यासाठी मंदिरं आहेत. आणि ह्या आपण कुठल्या देवळात गेलो की आपण देवासमोर कसा टाकतो का? आपण नाही टाकत, पण देवळाच्या बाहेर आपण टाकतो. मग आपण गडकिल्ल्यांना एक मंदिराच्या रूपी आपण पाहिलं पाहिजे. आणि मला वाटतं नक्कीच ह्याच्यासाठी पुढाकार घेणं कुठेतरी आज MPSCने पुढाकार घेतलेला आहे, सिद्धजीने पुढाकार घेतलेला आहे. परंतु ही मोहीम राबवल्याच्या नंतर ही यशस्वी कधी होईल, ज्यावेळेला हे कायमस्वरूपी आपण करू. ते त्यांचं जे म्हणणं होतं की जनतेचा सहभाग महत्त्वाचा काय आहे, उपक्रम राबवत असताना नाही. उपक्रम जेव्हा MPSCचा उपक्रम संपेल त्यानंतर पण कचरा होऊ नये ह्यासाठी आता आपण पुढाकार घेतला पाहिजे. आता आपल्या बाजूला आपण बघतोय कोणतरी रॅपर कोणतरी तिथे टाकलेलं आहे, बरोबर ना? आता कोणतरी वेफर हे रॅपर टाकलेलं आहे. पण मी सगळं फिरलो तरी कम्पॅरेटिव्हली खूप कमी झालेलं आहे. कारण साफसफाई केली म्हणून. हा, असलंच नाही पाहिजे. आता हे आपल्या समोर रॅपर दिसतंय की नाही खाली तिकडे, नाही टाकलं पाहिजे ना? का टाकतो आपण? मला वाटतं हा विषय आपण म्हणतो तसं लहानपणापासून जर का हा आत्मसात आपण करायला लावला, मी माझ्या मुलांना शिकवलं पाहिजे. मग तेव्हा माझी मुलं जेव्हा शिकतील तेव्हा त्यांच्या लक्षात ते त्यांच्या मित्रांना सांगतील. लोक येतील, कचरा टाकतील न टाकतील. तुमच्याकडे गृह खातं आहे, ठीक आहे, राज्यमंत्री आहात तुम्ही, तर दंड बसवणं तुमच्या हातामध्ये, तर तुम्ही कशी साथ देणार आहात त्यांना? काय होतं याच्यामध्ये, एक तर हे गडकिल्ल्यांचा सांभाळ हा ASI करतं, पुरातत्व विभाग करतं. इथे कुठल्याच बाबतीमध्ये कुठला इंटरफिरन्स ते करून देत नाहीत. आता इथे ASIच्या माध्यमातून जर का कोणी इथे नियमाचं उल्लंघन केलं की पहिल्यांदा त्यांच्याकडनं मग ते गृह खात्याकडे तो विषय येतो. मी टाळाटाळ करत नाहीये, परंतु नक्कीच कायद्याची धाक ही फक्त गडकिल्ल्यांच्या बाबतीत नाही, तसंही लोक फार लूजली घेतात. म्हणजे आपल्याला जर का आपण UAE किंवा दुबईला गेलो काय तर लोक घाबरतात, आपल्याकडे घाबरत नाहीत. त्याच्याकडे कदाचित करप्शन हा एक विषय त्याच्यामध्ये असू शकतो. परंतु मला नक्कीच आज मला देखील त्याची जाणीव झाली आहे की गडकिल्ल्यांच्या बाबतीमध्ये एक विशेष कायदा करावा का, हा विचार आम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण शेवटी विशेष महत्त्व आहे. मग गडकिल्ल्यांवरती कचरा टाकला तर कदाचित त्याला जास्त दंड, कदाचित त्याच्यावरती शिक्षेचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे. कदाचित हा विचार मग आम्ही आता करावा लागेल असं मला वाटतं. सर, आता हा झाला गडाचा विषय, पण दापोली एकंदरीत जर आपण म्हटलं तर हर्णे बंदर असेल, आज इथे हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. हेरिटेज वॉकसारखे जर प्रकल्प आपण जर इकडे आणू शकलो, आणि खूप ब्युटिफुल आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे हर्णे बंदरात मी 4दा किंवा 5व्यांदा येतो आहे आणि बघत राहावं असं वाटतं. तर असे काही इन फ्युचर आपण काही प्लॅन करू शकतो का? म्हणजे हेरिटेज वॉक झालं ज्याच्याकडून जे इंटरनॅशनल टुरिस्ट आहेत ते सुद्धा इथे अट्रॅक्ट होतील. फूड आहे, दापोलीचं फूड कल्चर
नाही बरोबर. आत्ताच मी आणि सिद्धेशजी चर्चा करत होतो आणि त्यांनी देखील काही सजेशन दिले की आपण एक काही कन्सल्टंट आपण नेमले पाहिजेत आणि आपल्या ह्या गड किल्ल्यांच्या आणि विशेषतः या हर्णे बंदराच्या आणि या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आणि आपल्या जमिनीवरती असलेला गोवाकोट किल्ला आहे ह्याचं संवर्धन, हर्णे गावामधलं जे काही टुरिझमच्या दृष्टीने डेव्हलपमेंट, ह्यासाठी एक आपण एक मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे असं सिद्धेजींचं म्हणणं होतं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करता येतील. परंतु आपल्या माहितीकरिता की हर्णे बंदराच्या पूर्णपणे तो विकसित करण्यासाठी आपण जवळपास 250 कोटीचा आता निधी आपण आणला आहे. सेंटरचा आणि स्टेटचा हा निधी आहे आणि दोन्ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शेअरिंगमध्ये आपण हा प्रकल्प आपण राबवत आहोत. काम पण चालू झालेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय बोटी पण तिथे येतील, कॅटामरीन येतील आणि तिथे ज्या काही यॉट्स असतात त्या देखील येतील. त्यांची देखील आपण पार्किंगची सुविधा आपण करतोय आणि मच्छीमाराची देखील आपण तिथे सुविधा करतोय. तर असं एक चांगलं कॉम्बिनेशन स्थानिकांना आणि पर्यटकांना तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी आता आपण हर्णे बंदराला 250 कोटीचं आपण काम आता चालू ऑलरेडी आपण केलेलं आहे, निम्मं काम झालेलं देखील आहे. आणि आता ह्या किल्ल्याला आता वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झाल्याच्यामुळे नक्कीच केंद्र शासनाने देखील आता फंडिंग मिळणार आहे, राज्य शासनाने देखील फंडिंग मिळणार आहे. पुरातत्व खात्याचं जर का सहकार्य लाभलं तर मला वाटतं आपण एखादं जर का हे डेव्हलपमेंट हातात घेतलं आणि पुरातत्व खात्याने सगळ्या परवानग्या जर का एकाच वेळेला दिल्या तर दोन वर्षामध्ये आम्ही हा किल्ला त्याचं आपण संवर्धन करू शकतो. म्हणून आज स्वतः मी आणि आमची सगळी टीम या ठिकाणी आलेलो आहोत. तसेच शिंदेसाहेब हे स्वतः मला बोललेले आहेत की तेही कुठल्या तरी एका गडकिल्ल्यावर स्वतः जाणार आहेत. हा उपक्रम त्यांनासुद्धा स्वतःच्या हाताने हा उपक्रम त्यांना सुरुवात झालेली आहे, पण त्यांनासुद्धा त्यांचा हातभार लावायचा आहे. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री हे सुद्धा स्वतः त्यांनासुद्धा शिवरायांच्या किल्ल्यांवर जाऊन ह्या उपक्रमामध्ये त्यांना हातभार लावायचा आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय पाहिजे. की एकंदरीत शिंदे साहेबांचं आहे ना तुमच्या दोघांवरती खूप जास्त प्रेम दिसून येतं, खूप जास्त विश्वास दिसून येतो. म्हणजे तुम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे, मंत्रिपदं दिलेली आहेत. खरं तर तुम्हाला तर डायरेक्ट सभेतून फोन करतात की सिद्धेश बघ बाबा काय करायचं आहे. म्हणजे हा विश्वास खरं तर आणि आजच्या तारखेत इतका विश्वास एकावरती दाखवणं म्हणजे आज जग कुठे चाललं आपण पाहतो, पण शिंदे साहेब तुमच्यावरती तो विश्वास दाखवत आहेत. हे कसं काय गणित बसवलं तुम्ही, एक एक करून सांगा मला. ती मला असं वाटतं की फक्त आम्हीच नाही तर आमच्या पक्षामध्ये किंवा मग राज्यामध्ये जी कोण व्यक्ती चांगलं काम करते, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जे चांगलं काम करते त्यांना शिंदेसाहेब सपोर्ट करतात. आणि फक्त शिंदेसाहेब नाही तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा जे कोण चांगलं काम करते तर त्यांना कोण सपोर्ट नाही करणार. आज आम्ही हे म्हणत नाही की आमच्याकडून चुका होत नाही, पण चुका होतात आणि त्या चुका झाल्यानंतर त्याच्यातून आम्ही शिकतोसुद्धा की त्या चुका पुन्हा नाही झाल्या पाहिजेत आणि त्या चुका झाल्यानंतर त्याच्यातून अजून काही चांगलं आपण करू शकतो राज्याच्या जनतेसाठी. त्याच उद्देशाने शिंदेसाहेबांनी तो विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे. खरं म्हणजे तो खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आज जर मी विचार केला तर MPCB बॉडी सर खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे. मी एवढी मोठी जबाबदारी जेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर टाकली तेव्हा कुठेतरी असं वाटलं की अरे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला मी पार पाडू शकत नाही. तर 100% माझ्या मनात आहे मी करू शकतो, पण जोपर्यंत माझी टीम आणि जनतेचा सपोर्ट भेटत नाही करू शकत नाही. पण अजूनही तक बहुत दूर जाना है, हा वेळ लागेल. पण हा सपोर्ट जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांचा सपोर्ट जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत ते शक्य होणार नाही. तर सर शिवाजी महाराजांनी नेहमीच एक असा संदेश दिला की झाडे लावा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आंब्याची झाडं असतील किंवा फणसाची झाडं असतील ही लावा, कारण की ही वाढायला वेळ लागतो. तर कुठेतरी महाराजांच्या काळापासून म्हणजे त्यावेळेला प्रदूषणाचा मुद्दा इतका ऐरणीवर नव्हता किंवा झाडांचा मुद्दा इतका ऐरणीवर नव्हता, तेव्हापासून हा विचार आहे आणि आजपर्यंत आपण त्याच विचारात आहोत. म्हणजे मधला इतका काळ गेला, कुणीच कामं केली नाहीत का? बघा अनेक कामाची झालेली आहेत, पण त्याच पटीने झाडांचं सुद्धा संवर्धन झालं आहे का तर नाही. म्हणून जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अनेक अशी उपक्रम राबवली. मला माहिती आहे आपले युवा खासदार श्रीकांत शिंदेजी त्यांच्या मतदारसंघामध्ये 1 लाख रोपटे लावलेली, झाडं लावलेली. आणि ती झाडं बघा लावणं सोपं आहे, जगवणं कठीण आहे. बरोबर. म्हणून पुढे जाऊन आपण माझ्या ह्याच्यामध्ये पंढरपूरच्या यात्रेमध्ये आम्ही त्यावेळेला 1 लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करणार आहोत. लागवड करणं सोपं आहे, पण ते लागवण झाल्यानंतर ते टिकवणं खूप कठीण आहे. हां, म्हणून अनेक वेळा असं होतं की आपण वृक्षारोपण म्हणतो, पण त्याची जबाबदारी घेणं फार महत्त्वाचं आहे. हे गड किल्ले नसते तर कदाचित आपणही नसतो. 100% म्हणजे हे देऊळ आहे.
हे देऊळ आहे, हे देऊळ देऊळ आहे. आहे आणि त्याच्यामुळे या देवळाचं काम तुमच्याकडून हो हीच इच्छा आहे आणि कदम बंधूंकडून हो हीच इच्छा आहे. खूप धन्यवाद धन्यवाद. आमच्याशी चर्चा धन्यवाद. केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, दापोली.